तर सर्व जनतेने असं सांगितलं, सरकारला विनंती केली, अर्ज केले की ठीक आहे, त्यांनी चुकलं असेल, ते बाहेर पडले असतील, बाहेर पडायची परवानगी नसताना आंदोलन केलं असेल, पण तुम्ही त्यांना टोकाची शिक्षा देऊ नका. पण सरकार इतकं हट्टी की त्यांनी फाशीची शिक्षा दिली. फर्ग्युसन महाविद्यालय ही अनेक दृष्टीनं ऐतिहासिक असं स्थान आहे. इथली वास्तू स्थापत्य म्हणून सुद्धा बघण्यासारखी आहे. मला असं वाटतं की फर्ग्युसन कॉलेजमध्ये अजून एकदा आपला वारसादर्शन कार्यक्रम आपल्याला आयोजित करायला लागणार आहे. कारण इथली वास्तू आणि इथल्या विविध वनस्पतींचं दर्शन हा एक स्वतंत्र 2 तासाचा कार्यक्रम होऊ शकतो. आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात घेऊन आपण इतिहास सांगणार आहोत. पण किती योग आहे पहा, सावरकरांची खोली आपण बघितली, पण त्यांच्या पराक्रमाचं प्रतीक असणारं हे वाडिया ग्रंथालय हे किती विलक्षण आहे. म्हणजे शिवाजी महाराज जसं राजगडावर आहेत, रायगडावरती आहेत, पण शिवाजी महाराजांच्या पराक्रमापासून प्रेरणा घेतलेलं सिंहगड किल्ला, गोडखिंड, मुरारबाजी देशपांडेचा पुरंदर हे त्याचं प्रतीक आहे. तसं सावरकरांच्यापासून ज्यांनी प्रेरणा घेतली ते महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोखटे. 3 होऊन गेले बरं का. पहिले वासुदेव बळवंत फडके वेगळे, वासुदेव बळवंत गोखटे. आणि या महाविद्यालयामध्ये याच काळामध्ये सावरकर असताना, गडकरी असताना अजून एक प्राध्यापक होते इंग्रजीचे, त्यांचं नाव आहे वासुदेव बळवंत पटवर्धन. त्यांच्या हाताखाली कोण कोण शिकलं? सावरकर, गडकरी, बालकवी, नाट्यछटाकार दिवाकर अशी अनेक मंडळी त्यांचे शिष्य आहेत. ते पटवर्धन काय असतील बघा. त्यांनी त्या काळामध्ये अनेक इंग्रजी कवी, लेखक, नाटककार यांची ओळख करून दिली. तेव्हा हे वाडिया ग्रंथालय, वाडिया यांनी या ठिकाणी देणगी दिली म्हणून त्याच्यात हे ग्रंथालय उभं राहिलं, त्यांचं नाव इथे ठिकाण दिलं. तेव्हा ही जी भूमी आहे ती सावरकरांची ज्याप्रमाणे जडणघडण करणारी असं मी म्हणलं. सावरकर फुटबॉल खेळायला गेले मैदानात की तासनतास फुटबॉल खेळायचे. मित्रांना घेऊन बसले की तिथं भाषण करायचं, वक्तृत्व करायचं. पण तेच सावरकर याच ग्रंथालयामध्ये बसल्यानंतर तासनतास एखादी समाधी अवस्था असावी असं प्रचंड वाचन करायचे. सावरकरांनी अनेक कवी, लेखक, मराठीत आहेत, संस्कृत प्राचीन ग्रंथांचं अभ्यासन केलं होतं. त्यांनी रामायण आणि इलियड नावाचं एक निबंध लिहिला आहे. इलियड ग्रंथ पण त्यांनी वाचला होता, रामायण पण वाचलं होतं. तर संस्कृत वाचन होतं, इंग्रजी वाचन होतं, शेक्सपियर वाचला होता सावरकरांनी इथेच बसून. तर हे ग्रंथालय म्हणजे सावरकरांची एक प्रमाणे ज्ञान साधनेची भूमी आहे असं म्हटलं तर त्यात काही चूक होणार नाही. अर्थात हा काळ 1905 पर्यंतचा आहे. पुढे सावरकर अंदमानला गेले, तिथून त्यांना सोडण्यात आलं. काही काळ रत्नागिरीमध्ये होते. हाही सगळ्याला इतिहास माहिती आहे. घटना अशी घडली 1931 सोलापूरमध्ये, 31 त्याच्या अलीकडे 30 साल असे, सोलापूरमध्ये मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. म्हणजे आज प्रकारे याला आपण कर्फ्यू म्हणतो तसं. सोलापूरमध्ये जे प्रचंड आंदोलनं झाली भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यामुळे त्या ठिकाणी मार्शल लॉ पुकारण्यात आला. इतकंच नव्हे, धरपकड झाली त्या ठिकाणी. तरीसुद्धा लोक जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांची धरपकड झाली, तुरुंगात टाकलं. आणि त्यातले 4 जणांना, कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, सारडा आणि जगन्नाथ शिंदे असे 4 जण होते. आजही तुम्ही सोलापूरला पार्क मैदान नावाचं मैदान आहे पहा, त्या मैदानाच्या बाहेर या 4 हुतात्म्यांचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात. तर हे 4 जण त्यांना तिथं पकडलं आणि त्यांना तुरुंगात टाकलं. तर सर्व जनतेने असं सांगितलं, सरकारला विनंती केली, अर्ज केले की ठीक आहे, त्यांनी चुकलं असेल, ते बाहेर पडले असतील, बाहेर पडायची परवानगी नसताना आंदोलन केलं असेल, पण तुम्ही त्यांना टोकाची शिक्षा देऊ नका. पण सरकार इतकं हट्टी की त्यांनी फाशीची शिक्षा दिली. मी काय केलं, आंदोलन केलं होतं, बाहेर पडले होते कर्फ्यू असताना किंवा मार्शल लॉ असताना, एवढंच त्यांचा गुन्हा होता. फाशी शिक्षा त्या पुण्याच्या येरवड्याच्या कारागृहात आणलं होतं. तर संपूर्ण महाराष्ट्रातून अनेकांनी विनंती केली की फाशीची शिक्षा मागं घ्या. मात्र ती फाशी शिक्षा मागं घेतली नाही आणि पुण्याच्याच येरवडा कारागृहामध्ये त्या 4 फाशी देण्यात आलं. हे तो 4 जण त्या ठिकाणी समर्पित झाले. त्याचा राग जो आला तो हा वासुदेव बळवंत गोखटे. तो प्रचंड संतापलेला होता, तरुण होता, जहाल विचारांचा होता, सावरकरांचा भक्त होता आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि 31 साली ना, याच वर्षी भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना 23 मार्चला फाशी दिली होती, हे आपल्याला माहिती. तर आपण सुद्धा भगतसिंगसारखं काहीतरी केलं पाहिजे या विचाराने हा प्रवृत्त झाला होता. एक अडचण अशी होती की त्यांच्या वडिलांचं त्यांच्यावरती फार प्रेम होतं की जर का आणि मग त्यामुळे यांना मनात यायचं की मी असं काहीतरी केलं कृत्य आणि मला फाशी झाली, माझा हौतात्म्य झालं तर वडिलांना काय वाटेल, त्यांना किती दुःख होईल. पण म्हणजे खरं तर हा योगायोग आहे. त्यांच्या वडिलांचा एक दिवस अचानक काहीतरी लिहायला बसले असताना त्यांनी असा आळस दिला आणि ते पडले, ते त्यांचा मृत्यू झाला. तर एक प्रकारे वडिलांचा मृत्यू ही दुःखाची गोष्ट होती. पण आता मला कुठला पाश उरला नाही की समजा मी हौतात्म्य पत्करलं तर कोणी रडेल का, कुणाला वाईट वाटेल का, आता कोणी उरलं नाही. आता मी पूर्ण मोकळा आहे.
आणि मग यांनी अभ्यास सुरू केला. त्यांचा एक बंधू हैदराबादला होते. हैदराबाद निजाम स्टेट होतं, ते स्वतंत्र होतं, तिथे शस्त्र मिळणं सहज शक्य होतं. तिथे गेले, शस्त्र आणली, पिस्तुलीच्या साह्यानं 15 फुटावरचा मनुष्यसुद्धा मारता आला पाहिजे अशा प्रकारे त्यांनी त्या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू केली. आणि राग कुणावरती होता तर त्यावेळेला महाराष्ट्राचा गव्हर्नर जो होता त्याचं नाव होतं हॉटसन. हा हॉटसन प्रमुख होता की हॉटसनच्या हातामध्ये फाशी रोखणं होतं, पण त्यांनी रोखली नाही याचा राग या ठिकाणी यांच्या मनात प्रचंड होता. आणि मग हॉटसनला मारायचं आणि असं त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे ते प्रयत्न करत होते. ही जी घटना घडलेली आहे 22 जुलैला घडलेली घटना आहे. त्याच्या 2 दिवस आधी 20 जुलैला तो हॉटसन पुण्यामध्ये एका म्हणजे पुण्यात काउन्सिल हॉल तुम्हाला माहीत असेल, आपल्या कॅम्पच्या एरियामध्ये ते आहे. तर तिथे विधिमंडळ असतं. त्या विधिमंडळामध्ये एक ठराव मांडला जाणार होता आणि हा गव्हर्नर असल्यामुळे हा येणार. आणि मग गोगटे यांनी अनेक प्रकारे खटपटी करून तिथला पास मिळवला. खरं तर पास मिळणं सोपं नसतं. आधी यांच्याकडे गेले नचिकेळकरांकडं, पण त्यांना काही कारणानं देता आलं नाही. मग दुसऱ्या एका मित्राकडे गेले, पास मिळवला, पिस्तूल घेऊन तिथे गेले आणि हॉटसनला की गोळी घालायचं ठरवलं होतं, पण हॉटसन त्या दिवशी आलाच नाही. त्यामुळे ती संधी वाया गेली. 2 दिवस गेले आणि हा 22 जुलैचा दिवस उगवला. आणि गंमत पहा, ते टिळक टँक आपल्याला माहिती डेक्कनवरती, तिथे सकाळी पोहायला गेले होते. पोहून परत आले तर या फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये पोलीस बंदोबस्त होता. त्यावेळेला गोगटे इथंच राहत होते, हॉस्टेलमध्ये राहत होते. तर त्यांनी मित्रांना विचारलं, एवढा पोलीस बंदोबस्त का? ते म्हणजे तुला माहीत नाही का गव्हर्नर साहेब येणार आहेत आपल्या कॉलेजमध्ये? तर हे म्हणले, ज्याला बघायला मी तिकडे काउन्सिलरला गेलो तो माझ्याच कॉलेजमध्ये येतो आहे. आणि मग त्यांनी दुपारची वेळ झाली होती, सगळेजण जेवायला निघाले होते, पोहून आले होते, दमले होते. तर हा म्हणला, जा तुम्ही जेवायला पुढे, मी नाही आत्ता येत. मग ते बाकी सगळे गेले आणि हा तयारी करतोय, ती पिस्तुलं आणि ते कोट आणि कसं जायचं याचं प्लॅनिंग करतोय. जरा वेळाने त्या खानावळीतला मुलगा आला, अहो तुमचं जेवण राहिले. तो म्हणला, ताट घेऊन इकडंच आहे. मग त्यांनी ताट इथं आणलं, पण ही ताट तसंच ठेवलं कारण जेवणामध्ये काही त्यांचं लक्ष नव्हतं. आणि हॉटसन येण्याची वेळ झाली. त्यावेळेला गोगटे दोन्ही खिशामध्ये 2 पिस्तुलं घेऊन या वाडिया ग्रंथालयामध्ये येऊन बसले. कारण त्यांना माहीत होतं आपल्या महाविद्यालयाला जेव्हा कोणी कुठला पाहुणा भेट द्यायला येतो तेव्हा ग्रंथालय बघायला नक्की येतो, कारण हे अतिशय समृद्ध आहे, सुंदर आहे, वास्तू म्हणून सुद्धा, आणि एकूण ग्रंथालयातलं संग्रह पुस्तकांचा नक्की येणार. आणि त्याप्रमाणे ते या ठिकाणी आले. इथे बसले होते गोगटे. टेबल होतं, टेबलाच्या खुर्चीवरती गोगटे बसले होते. हॉटसन आणि हे रेग्युलर म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल वगैरे सगळी मंडळी आली होती, ती वरती आली आणि ते असे दाखवत होते आणि सांगत होते. ते वाडिया पती पत्नी ज्यांनी यांना देणगी दिली त्यांचा फोटो होता. आणि प्रिन्सिपल सांगत होते की वाडियांच्या देणगीतून हे सगळं निर्माण झालं. आणि त्यावेळेला हॉटसन म्हणत होता की हो, वाडियांची माझा परिचय आहे. असं बोलणं चालू असताना आपल्याकडं कुणाचं लक्ष नाही हे बघून त्या ठिकाणी गोगट्यांनी पिस्तूल काढली आणि अवघ्या काही फुटांवरनं त्यांनी हॉटसनच्या छातीवरती गोळी झाडली. त्या ठिकाणी खरंच कौतुक केलं. पण हॉटसन सावध होता. हॉटसनला गोळी छातीवर बसली, पण आतमध्ये बुलेट प्रूफ जॅकेट म्हणजे चिलखत होतं. आणि हॉटसननीच गोगट्यांच्या अंगावर झेप घेतली आणि गोगट्यांना खाली पाडलं. मागं खुर्ची होती त्यामुळे खाली पडली, त्यांना डोक्याला लागलं. त्याही अवस्थेमध्ये गोगट्यांनी दुसरी गोळी झाडली, तीही छातीवर झाडली, पण उपयोग झाला नाही. आणि हॉटसनला सुद्धा लागलं, त्याला जरा खरचटलं, रक्त आलं. मात्र त्याचा बॉडीगार्ड आला, सगळे आले आणि त्यांनी पकडलं. त्यांच्या बॉडीगार्डच्याकडे तलवार होती, ती तलवार त्यांनी लावली गोगट्यांच्या मानेला. गोगट्यांनी दोन्ही पिस्तूल त्यांच्या हातातनं काढून घेतली आणि अशा प्रकारे गोगट्यांना अटक झाली. असं हे विलक्षण प्रसंग घडलेला आहे. आणि इथे गंमत सांगतो, म्हणजे पराक्रमाच्या वेळेला सुद्धा एक गमतीच्या घटना घडू शकतात. इथे गोगटे उभे होते, गॅलरीतून बघत होते की हॉटसन नक्की येतोय ना आतमध्ये. गोगटे त्यावेळेला इथले जिमखान्याचे प्रमुख होते. तर त्या जिमखान्यातला एक जण आला, यार तू आमच्या जिमखान्याचा प्रमुख ना? गोगटे म्हणले हो. अरे तो हॉटसन आला आहे. गोगटे म्हणले हो. अरे त्याचा निषेध केला पाहिजे. गोगटे म्हणले म्हणजे काय करू? अरे हॉटसन जेव्हा येईल ना तेव्हा तू म्हण, हॉटसन गो बॅक, हॉटसन गो बॅक, असं काहीतरी कर. गोगटेनी मनातल्या मनात म्हटलं, अरे मी पिस्तूल येऊन गोळ्या घालणार आहे त्याला, तू काय नुसता निषेध कर म्हणतोय. आपण हे मनातल्या मनात बोलता येत नाही. त्यांनी त्याला परत पाठवलं. मी असाही प्रसंग इथे घडलेला आहे. आणि इथे ते आले. गोगट्यांना अटक झाली, इथून बाहेर पडले. प्रचंड त्यांच्या जय जयकार सुरू झाला. संपूर्ण मुलांमध्ये त्यांच्याबद्दलचं एक वातावरण निर्माण झालं. म्हणजे 2 दिवस ही ग्रंथालय बंद होतं आणि जेव्हा ग्रंथालय उघडलं ना तेव्हा सगळीकडे गोगटे ग्रंथालय, गोगटे ग्रंथालय असे पाट्या लावल्या होत्या मुलांनी. तोपर्यंत इतकं गोगट्यांची लोकप्रियता वाढली. अर्थात त्यांना तिकडे नेण्यात आलं. पुढे गोगट्यांना हे झालं नाही, फाशी होण्याची शक्यता नव्हती कारण हॉटसन काही मेला नव्हता. आणि गोगटे
थोडीफार शिक्षा झाली. पुढे गोगटे जगले, दीर्घ आयुष्य लाभलं, पुणे शहराचे महापौर झाले, फार मोठं त्यांनी काम केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना 2 वेळा पुण्यामध्ये आणलं. काँग्रेसचे फार मोठे नेते होते गोगटे नंतरच्या काळामध्ये. असं गोगट्यांचं फार मोठं नंतरचं सुद्धा दीर्घ असं त्यांना जीवन लाभलेलं आहे. असा त्यांचा सगळा कार्यकाळ आहे. जाता आता गंमत सांगतो. गोगट्यांनी हे केलं, हे कृत्य केलं. आता अहिंसेचे पुजारींची प्रतिक्रिया काय असणार आपल्याला माहिती आहे. गोगटे चुकले. कुणीतरी म्हणलं भगतसिंगला फाशी झाली तर आपण दुःख व्यक्त केलं, मग गोगटे कसे काय चुकले? मग ते म्हणले भगतसिंग पण चुकले. तर अशा प्रकारे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी गोगट्यांचा निषेध केला. याचं दुःख झालं सावरकरांना. सावरकर रत्नागिरीमध्ये होते, पण सावरकरांना त्यावेळेला कोणतंही राजकीय भाषण करायला बंदी होती. तर सावरकरांचं मन तळमळतंय की मी गोगट्यांच्या मागं उभं राहायला पाहिजे. हे खरं आहे की गोगट्यांना फाशी नाही झाली, पण गोगटे गेले होते ते हौतात्म्य स्वीकारायलाच गेले होते. जाताना ते म्हणले होते की आता मी जिवंत परत येणार नाही, पण पूर्णपणे बलिदान करण्याच्या भावनेने ते गेले. त्यांच्या पराक्रमाचं, त्यांच्या देशभक्तीचं कौतुक केलं पाहिजे. ते कसं करणार? मग सावरकरांनी तिथे एक मंदिर होतं, त्या मंदिराला निरोप पाठवला. आज संध्याकाळी माझे एक प्रवचन आहे. प्रवचनाचा विषय आहे शिशुपाल वध. गेले प्रवचनाला. प्रचंड गर्दी. सावरकरांचं प्रवचन मंदिरामध्ये. आणि गुप्तहेर पण असणारच ना, की सावरकर जर का राजकीय बोलले की पुन्हा अटक. तर तेही येऊन बसले होते. सावरकरांना जाणीव होती की माझं भाषण ऐकायला गुप्तहेर नसणार. सावरकरांनी खरं सांगतो 1.5 तास धार्मिक प्रवचन केलं आणि एवढंच सांगितलं शिशुपालाचे 100 अपराध भरले म्हणून कृष्णानं त्याला मारलं, यात काही चूक नाही, यात काही पाप नाही. ते रिपोर्टर म्हणल्यावर धार्मिकच, याच्यात काहीच ऑब्जेक्शन. ते निघून गेले. लोक आली. लोक म्हणजे आम्हाला कळलं, आम्हाला हे कळलं की आज तुम्ही शिशुपाल वधाची गोष्ट सांगितली, पण तुम्ही कृष्णाचा उल्लेख कृष्ण असा केला नाही, वासुदेव असा केला. हा वासुदेव द्वापार युगातला नाही, हा पुण्यातला वासुदेव बळवंत गोगटे. अशा प्रकारे सावरकरांनी एक प्रकारे त्याच्या पाठीमागं आपण आहोत ही भूमिका मांडली आणि त्याच्या पाठीमागे ते उभे राहिले. हे असं विलक्षण व्यक्तिमत्व आहे. गोगटे आणि आपल्याला सेनापती बापट माहीत असतील. ते विंचुरकर वाडा जिथं आहे त्याच्या पलीकडं केसकर विठ्ठल मंदिरामध्ये सेनापती बापट राहायचे. गोगटे एकदा त्यांना भेटायला गेले होते. तर बापट म्हणले गोगटे काही अडचण असेल तर सांग बरं का, मी तुला मदत करीन. तर जरा वेळेला गोगटे गेले. बापटेंची मुलगी म्हणली आपणच अर्धी भाकर खातो, त्याला काही मदतीचं आश्वासन देत आहे? बापट म्हणले अर्धी खातो ना, चतकोर त्याला देऊ. म्हणजे माणसं कशी मोठी होती त्या काळातली बघा. अशी सगळी ही व्यक्तिमत्व होती. आणि त्या गोगट्यांचा एक म्हणजे सावरकरांच्या अनेकदा असं म्हणतात ना बाहेर बोलणारे लोक की सावरकर अंदमानातून बाहेर पडले, नंतर त्यांनी काय केलं देशाच्या स्वातंत्र्यासाठी? हे बघा ना, गोगट्यांसारखा मनुष्य निर्माण करणं, एक क्रांतिकारक निर्माण करणं, हे सावरकर गुप्तपणे अशा अनेक प्रकारे कामं करत होते. याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून हे गोगटे आहेत. आणि हा हॉटसनला गोळी घालण्याचा प्रसंग इथे घडला. पुढे गंमत झाली बरं का. म्हणजे आपल्याला हॉटसनबद्दल राग आहे, पुढे हॉटसन गोगटे मैत्री झाली. ज्यांनी गोळी घातली ना हॉटसन मोठ्या मनाचा होता. कधी कधी पुण्यामध्ये एकाच बग्गीतून हॉटसन आणि गोगटे बरोबर जाताना दिसायचे लोकांना. हे म्हणजे राम आणि रावण असे हातात हात घालून चालले असंच दृश्य नाही का ते इतकं. पुढे गोगट्यांना काही आर्थिक अडचण आली. ती हॉटसन तेव्हा इंग्लंडला गेला होता, तिथं कळलं त्यांनी मनी ऑर्डर पाठवली आहे. अशा प्रकारे त्यांनी गोगट्यांबद्दल चांगले संबंध निर्माण केले. पण गोगट्यांचं नावच नंतर हॉटसन गोगटे असं झालं बरं का. तुम्ही जर का त्यांची घरावर पाटी लावली होती नीलपदक, आपलं भारत इतिहास संशोधक मंडळ आहे ना त्याच्या समोर आता जिथे ती सेवन सदाशिव तिथे इमारत निर्माण होती तिथे गोगटे राहत होते. तिथं पाटीच होती, हॉटसन गोगटे येथे राहत होते. तर लोक त्याला हॉटसन गोगटे असंच ओळखायला लागले. इतकं त्यांचं नंतर तो एक द्वंद्व समाज निर्माण झाला असं म्हणता येईल. असं हे गोगट्यांचं हे व्यक्तिमत्व आहे. तर ते आपल्याला त्यांच्या स्मृती आपण जागा केल्या म्हणून ही पराक्रमाची भूमी आहे. इथं तो इतिहास घडला, इथे ते बंदुकीचे बार हे घुमले आणि म्हणून विलक्षण आहे. एका कवी इथे आता किमया नावाचं आपण आता बघितलं असेल, तिथे फार मोठा वटवृक्ष होता आणि हे फर्ग्युसन स्थापन झालं 1885ला. 1985ला शताब्दी होणार होती. त्याच्या 5-6 महिन्याआधी त्या वटवृक्षाचे 3 तुकडे झाले, तो प्रचंड वृक्ष कोसळला अचानक. म्हणजे शताब्दी बघितलीच नाही. तेव्हा एकाने फार सुंदर कविता लिहिली की या वटवृक्षाने काय काय बघितलं असेल. यांनी सावरकर बघितले, यांनी टिळक बघितले, आगरकर बघितले, यांनी
गडकरी बघितले, यांनी गुप्टेंच्यात आवाज ऐकला पिस्तुलीचा, या एम्फी थिएटरमध्ये महात्मा गांधींचं भाषण झाले ते बघितलं. असं अनेक प्रकारचा साक्षीदार असणारा तो वटवृक्ष कोसळला, असं त्या वटवृक्षाबद्दल हे म्हणलं गेलेलं आहे. तर तसं या ठिकाणी आहे. इथून आपण हे बघणार आहोत. खालच्या बाजूला आपण जेव्हा बघाल तेव्हा खालच्या ग्रंथालयात अत्यंत समृद्ध ग्रंथालय आहे, प्राचीन अनेक ग्रंथ आहे. सरळ पुढे गेलात की तिथे राम गणेश गडकरी यांचा अत्यंत देखणा असा पुतळा आहे आणि तो पुतळा तिथे आपण जरूर बघा. गडकरी हे नंतर मी जास्ती आज गडकरींवरती बोलत नाही आहे, कारण आपण कसबा पेठेमध्ये जिथे गडकरी राहणार होते तिथे सुद्धा एकदा वारसादर्शन कार्यक्रम घेणार आहोत आणि म्हणून गडकरींच्याबद्दल जास्ती माहिती सांगत नाही. पण जाता जाता थोडीशी 5 मिनटं. गडकरी कुठे जन्माला आले माहीत नव्हतं. गडकरींचा जन्म 1885चा आणि मृत्यू 1919, 34 वर्षाचं आयुष्य, 34. आणि त्याच्यानंतर 60 वर्षांनी त्यांची जन्मशताब्दी झाली. ते कुठे जन्माला आले कसं माहीत असणार. गुजरातमध्ये जन्माला आले, पण नवसारीला आले का गणदेवीला आले. काही जणांना वाटायचं की जसं पुण्यात कोथरूड आहे तसं नवसारीमध्येच गणदेवी असेल. मग आमचे मराठी साहित्य तिकडं गेले, लक्षात आलं दोन्हीमध्ये अंतर प्रचंड आहे, काहीतरी 20 किलोमीटरचं अंतर आहे. मग इकडं गणदेवी इकडं नवसारी, नक्की कुठं जन्माला आले. आणि गुजराती लोकांना काय माहिती 100 वर्षापूर्वी एक मराठी साहित्यिक कुठं जन्माला आला, त्यांना काय माहीत असणार. सापडतच नव्हतं घर. अनेकांनी प्रयत्न केले, पण बघा एखादा पोलीस कसा एखाद्या पुराव्यावरनं गुन्हेगार शोधून काढतो, सुराग म्हणतात ना, असं काही पुरावा. एक कवी गडकऱ्यांच्या कवितांचा अभ्यास करत होता. ती एक कविता होती, ते कवितेमध्ये भारताच्या इतिहासातील सर्व ऋषीमुनींना आदरांजली, व्यास, वाल्मिकी, ज्ञानेश्वर वगैरे वगैरे. त्याच्यामध्ये एक ओळ अशी होती, नमन टेलदासाला मत जन्मस्थानाला. म्हणजे माझ्या जन्मस्थानावरती असणाऱ्या टेलदास साधूला मी नमन करतो. सापडला पुरावा. मग पत्रव्यवहार झाला, हा टेलदास कोण. तेव्हा नवसारीतल्या लोकांनी सांगितलं, आमच्या नवसारीमध्ये टेलदासाची टेकडी आहे. 1857चे तात्या टोपे इथे राहत होते या टेकडीवरती, ते टेहाळणी करायचे म्हणून त्यांना टेलदास नाव पडलं. त्यांची टेकडी आमच्याकडे. आणि त्यातून सिद्ध झालं गडकऱ्यांचा जन्म नवसारीला झाला. आणि गडकऱ्यांचा मृत्यू सावनेर हे नागपूरच्या जवळ गाव आहे, तिथे त्यांचा मृत्यू झाला. आपल्यापैकी अनेकांचं असतं ना की जन्म एकीकडं मृत्यू एकीकडं, पण आपल्या जन्मभूमीबद्दलची कृतज्ञता कशी असते माहिती का. गडकरी कुठेही प्रवासाला गेले, त्यांच्या ट्रंकेमध्ये एका रुमालामध्ये पुरचुंडी होती, त्याच्यामध्ये नवसारीची माती होती. आणि आपल्या मित्राला सांगितलं होतं, माझ्या मृत्यूनंतर माझ्या चेतेमध्ये नवसारीची माती टाका. नागपूरच्या जवळ सावनेरला गडकरींचा मृत्यू झाला आणि त्यांचा मित्र मग पुण्यातून गेला, ती ट्रंक उघडली, त्यातली माती काढली आणि त्यांच्या चितेपाशी नेऊन टाकली. नवसारीची माती सावनेरला मिळाली. असं हे व्यक्तिमत्व. मग त्यांना गमती जमती सांगतो, बिडी पिण्याचा अतिशय उत्साह होता, पण वाचन नाही करायचं. पण वाचन करताना जर का बिडी प्यायची तर मग पुस्तक थोडा वेळ बंद करावं लागेल. म्हणून पायाच्या अंगठ्यानं काडीपेटीवर काडी घासून बिडी पेटवता आली पाहिजे, म्हणजे बिडी पण पेटली पाहिजे आणि वाचनात पण खंड पडता कामा नये. तुम्ही कोणी प्रयोग करू नका. पण अशा गडकरींच्या खूप गमती जमती आहेत आणि त्यानंतर आपण सांगणार आहोत. सांगायचा मुद्दा असा, खाली गडकरींचा अप्रतिम पुतळा आहे. काही वर्षापूर्वी संभाजी बागेत काय झालं ते आपल्याला माहिती आहे. दुःखद घटना आहे, हे व्हायला नाही पाहिजे होतं. पण एक आठवण सांगतो, ती पण गमतीदारच आहे. गडकरी राहत होते पुण्यात कसबा पेठेमध्ये. तर एक इंदू प्रकाश नावाचं वर्तमानपत्र मुंबईचं, तिथे एक वार्ताहर आला. तो वर चालला होता जिन्यानी, वर गेला, दाराला कडी, खाली आला. तर खाली एक समोर मारवाड्याचं दुकान होतं. तर या वार्ताहरानं त्याला विचारलं, ते कुठे गेले. तो बहुतेक कामात असेल. तो म्हणला, ते गेले. त्याला वाटलं ब्रेकिंग न्यूज मिळाली. त्यांनी पत्र पाठवलं मुंबईला, तार केली आणि दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाटककार गडकरी यांचा इन्फ्लुएन्झा या तापामुळे मृत्यू झाला अशी बातमी. आणि त्यावेळी गडकरी मुंबईतच होते आणि सकाळी खुर्चीवरती बसून वर्तमानपत्रात आपल्या मृत्यूची बातमी वाचत होते. शेवटी एवढा हालकल्लोळ माजला की अनेक ठिकाणी नाट्यगृहांवरती पाट्या लावाव्या लागल्या. ते गेले नाही, ते हयात आहेत, अशा पाट्या लावल्या सगळीकडे. ही आठवण यासाठी सांगितली, पुतळा फोडणाऱ्यांनी पुतळा फोडला असेल, पण आमच्या तुमच्या हृदयामध्ये ते गेले नाही, ते आहेत, ही भावना आपली आहे. कारण त्यांची
विलक्षण कर्तृत्व आहे त्यांचा. वाङ्मय, त्यांचं कविता, त्यांचं साहित्य अप्रतिम आहे. रायगडाचं वर्णन इतकं नेमकं केलेलं आहे. रायगडावर खडे पसरले शिवरायाचे पायी, तीच आम्हाला माणिक मोती दुसरी दौलत नाही. काय सुंदर वर्णन. अशा प्रकारचं वर्णन करणारे हे गडकरींसारखं विलक्षण व्यक्तिमत्व. तेव्हा आपण आता आतमध्ये जाऊन त्या पलीकडच्या भिंतीवरती एक फलक लावलेला आहे यांच्या गोपट्यांच्या पराक्रमाचं. तो आपण त्याचं दर्शन घ्या, त्याचं वाचन करा. खाली या, खाली सरळ गेल्यानंतर आपल्याला गडकरींचा पुतळा बघायला मिळेल. तो पुतळा बघा. त्यांना सावरकरांची खोली अजून बघायची राहिली असेल ती बघा. माझं नाव मोहन शेटे. मी पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेमध्ये 28 वर्ष शिक्षक होतो. आता निवृत्त झालेलो आहे. इतिहासप्रेमी मंडळ या संस्थेचा अध्यक्ष आहे. आणि अशा प्रकारे वारसा दर्शन कार्यक्रमातून पुण्यातल्या ऐतिहासिक वारशाची ओळख लोकांना करून द्यावी म्हणून मी प्रयत्न करत असतो. आपण सगळे आलात, मनापासून धन्यवाद. आणि आपला कार्यक्रम या ठिकाणी आपण समाप्त करूया.